अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, 1 वाटी किसून घेतलेलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेली कोथिंबीर, खडे मसाले, उभे चिरून घेतलेले 4 कांदे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यानंतर बाकीचं साहित्य आपण भाजून घेऊ. आता तीळ भाजून घेऊ. तीळ चांगले तडतडेपर्यंत आपण भाजून घेऊयात. आता आपण खोबरा भाजून घेऊ. खोबऱ्याला लालसर रंग येईपर्यंत खोबरं परतून घेऊयात. आता आपल्या खोबऱ्याला मस्त लालसर असा रंग आलेला आहे. आता आपण कांदा परतून घेऊया. कांद्यामध्ये आता आपण अद्रक घेऊ आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून घेऊयात. कांदा पूर्ण लालसर रंगाचा होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. आता आपल्या कांद्याला मस्त असा गुलाबीसर रंग आलेला आहे. ते आता आपण काढून घेऊ. त्यानंतर आता आपण खडे मसाले भाजून घेऊयात. मी अगोदर भाजले नाही, त्यामुळे तुम्हाला अगोदर भाजायचे असतील तर तुम्ही अगोदरही भाजून घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. बारीक केलेल्या साहित्यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. हे सर्व एकत्र करून घेतलेले साहित्य आता आपण थोडंसं परतून घेऊयात, म्हणजे त्यामधला कच्चेपणा निघून जाईल. त्यासाठी आपण थोडं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि आपण वाटून घेतलेलं हे सर्व साहित्य त्यामध्ये परतून घेऊया. हे सर्व मिश्रण आता आपण 5 मिनिटं होईपर्यंत आता आपण मासवडीसाठी लागणारं बेसन तयार करून घेऊ. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या. आता आपण एका कढईमध्ये तेल तापवून घेऊ. त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची, लसण परतून घेऊया. त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या. पाणी उकळत आल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेऊ. बेसन तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता, पण जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टही करू नका, जेणेकरून तुमच्या वड्या तुटणार नाहीत. आता या बेसनमध्ये सगळ्या गाठी फोडून त्याला तुम्ही एक वाफ देऊन घ्या. आता आपण रस्सा करून घेऊ. त्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. त्यामध्ये आपण करून घेतलेली कांद्याची पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊ. आता हे वाटण आपण छान शिजू देऊ. आता आपण यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊन हे वाटण थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊ. काळा मसाला टाकून घेऊ. सर्व मसाले टाकल्यानंतर आता आपण हे वाटण एकत्र करून घेऊया. हे वाटण छान परतल्याच्या नंतर आपण यात पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जसा रस्सा हवा असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आपला रस्सा तयार आहे. आता आपण वडीसाठी केलेलं बेसन थापून घेऊया. तर थापून घेतलेल्या बेसनावर आपण तयार केलेलं सारण पसरून घेऊयात. हे सारण सगळीकडे पसरून घेतल्यानंतर आता आपण एका सुती कापडावरती वड्या तयार करून घेऊयात. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला हव्या अशा आकाराच्या वड्या तयार करू शकता. वड्या तयार करताना सुती कापडाला थोडंसं पाणी लावून घ्या आणि तुमच्या हातालाही पाणी लावून घ्या, म्हणजे हाताला चिकटणार नाही.